सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाट्यापहा. मूकं करोति वाचालं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. वंशविभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. देव तुम्हारी जय जय. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. जय जय हो तुम्हारी जय जय हो. जय जय हो तुम्हारे जय जय हो. जय जय
जय जय हो तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय 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 हो तुम्हारी जय जय हो 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 जय जय हो तुम्हारी जय 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 हो तुम्हारी जय जय हो जय जय हो तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो जय जय हो तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हो जय जय हो तुम्हारी जय जय हो जय जय हो जय जय तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हो जय जय तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हरि बोल गुरुदेव तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो ज्ञानेषु भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला पूज्य महाराजांच्या 25व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सुरू असलेला हा उत्सव आणि त्या उत्सवातली आज 6व्या दिवसाची संत कथा आपण सुरुवात करत आहोत. पंचवीस वर्षानं रौप्य महोत्सव येतो, 50 वर्षाने सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाने अमृत महोत्सव आणि 100 वर्षाने येत असते ती शताब्दी. आपण भाग्यवान आहोत. केवढी जगात महामारी आली, लाखो माणसं असणारे त्याच्यात गेले. प्रत्येक क्षेत्रात असतील, मोठमोठी माणसं असतील, इतका पैसा ज्यांच्याकडे होता तो पैसाही काही कामाला आला नाही. ज्यांच्याकडे फार मोठी सत्ता होती ती सत्ताही त्यात कामाला आली नाही. माणूस बळ होतं, सगळं होतं, पण तरी माणसं त्याच्यातून गेली. आपण वाचलो. 25वं वर्ष आपल्याला पाहायला मिळालं. 50वं कुणाला मिळेल सांगता येत नाही. महाराजांचा जेव्हा सुवर्ण महोत्सव होईल त्यावेळेला याच्यातली तुम्ही मी किती असतो आपला तर भरोसा नाही. समजा
आपल्याला आहे ना, समजा की आपण इतके दिवस काही हातात शक्यच नसतं, राहत नसतो माणूस. तुमच्यातलं कोण राहील मला माहित नाही. संधी निर्माण करता येत नसते, संधीचा लाभ घ्यावा लागतो. भगीरथाने गंगा आणली. गंगा सगळ्याला आणता येत नाही, पण गंगे स्नान मात्र सगळ्याला करता येत. पुंडलिकांसाठी देव आला. देव सगळ्यासाठी नाही येणार, पण आलेल्या देवाचा फायदा तुम्हाला मला सगळ्याला घेता येईल. तसं 25व्या वर्षाची संधी आपल्याला मिळाली. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी. वाचून आलो इथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं आपण मृत्यूला असणार प्राप्त झालो नाही. याच्यातल्या बऱ्याच जणाला ते दारात गेले होते, बऱ्याच जणाला करोना झाला होता. असतील याच्यात काय मला सांगता येत नाही. मला सुद्धा तपासायचं सांगितलं होतं मार्कंडे साहेबांनी. मी गेलो तिथं तर माझ्या बरोबर एक माणूस होता. मी बाहेर निघलो, त्यांना बोलून घेतलं आतमध्ये. माझ्या लक्षात आलं काहीतरी आहे. त्या माणसाजवळ ते म्हणले, त्यांना म्हणून एकदा आष्टीला जाऊन तपासून या. पण मला खात्री होती की मी कोणाच्याच सहवासात गेलेलो नाही, मी मठातही कोणाला येऊ दिलेलं नाही. मला आजार असू शकतो पण करुणा असू शकत नाही. मी काही गेलोच नाही, पण आहे मी अजून. फार वाईट वाईट प्रसंग आले. मृत्यू सगळ्याला येतो बघा, मराव सगळ्याला लागतं. इथं आलेला कुणीच अमर नाही. येथे वरून आहे आले अवतार, एरते पामर जीव किती. सगळ्याला जावं लागलं, पण करुणात जाणाऱ्याची दुरावस्था ही झाली की मुलगा गेला तर आई वडिलाला मोतीला जाता आलं नाही, आणि आई वडील गेले तर मुलाला पाहता आलं नाही. घरीतून गेले ना ते गेले, काहीला इथूनच श्रद्धांजली व्हावं लागली. असे अनेक प्रसंग आले. कुटुंब असणारे समाप्त झाले. घरात माणूसही राहिले नाही असेही काही कुटुंब आहेत, किंवा सगळेच कुटुंबातले गेले नाही, एखादाच माणूस राहिलाय. काही काही तर असे आहेत की ज्या मुलाला कळत नाही, एखादंच असं मूल राहिलंय, कुटुंब सगळं संपलं. फार फार भयान उद्विग्न करणारी अवस्था होती. पण आपल्याला देवाने त्याच्यातून ठेवलं. कदाचित परमार्थ करण्यासाठी ठेवलं असेल. मी आता प्रमाण म्हटलं ना, बरी झाली आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी. मृत्यूला प्राप्त झालो नाही आपण. आपल्याला सुद्धा आलं असतं, आपण सुद्धा काय केलं असतं. म्हणून हे आपल्याला बोनस आयुष्य मिळाले. इथं बसलेल्या माणसाला मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की बोनस मिळालेलं आहे आयुष्य. हे आयुष्याचा वेळ चांगला करा. हे आयुष्य भगवत चिंतनामध्ये घाला. आपलं असणारं आयुष्य सुखाचं होईल असं काहीतरी करा. बाकीचं काय नाही हो. आष्टीला काही जोडीने गेले काका, दोघाला तपासलं. मालकाला करुणा निघाला, बाई गाडीवरच बसायला तयार नाही. ती म्हणली तुम्ही जा, मी मागून येते. अशा कित्येक घटना आहेत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ना, मालक जर ऍडमिट असला ना तर बाई भेटायला नाही गेलाय, फार तर खिडकीतून बघायच्या, बरं कर्माची फळं भोगतोय असं नाही म्हणले ते, पण मी म्हणतो या करुणानं आपल्याला शाळेत चौकोन शिकवला, षटकोन शिकवला, आणखी अष्टकोन शिकवला, पण करुणाने आपला कोण शिकवला. ए कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे
रे कोणाचे कोणी नाही रे कोणा कोणी नाही रे कोणाचे कोणी नाही रे कोणाचे कोणी नाही रे कोणाचे कोणी नाही रे कोणा शेवटी जायाचे एकल्याचे शेवटी जायाचे एकल्याचे शेवटी जायाचे एकल्याचे शेवटी जायाचे आले या माझी धावनी आले या माझी धावनी आले या माझी धावनी आले माझे धावोनी आले यावा शिदावोनी आले यामा धावोनी आले माझे धावोनी आले माझे कोणी नाही रे कोणाची शेवटी जायचे एकल्याचे किंवा नामदेव महाराज म्हणतात येणे एकले हो जाणे ही सेवटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी जोडिले धन तेन चले लक्ष कोटी म्हणून आलिया सावळ्याचे भेटे ओ घालाओ याच्या पायावरी आता घालाओ याच्या पायावरी हे आपलं फक्त आपण मानलंय ग बा आपलं काही नाही ना आपलं कोणी नाही एकट्यालाच यावं लागतं आणि जाताना सुद्धा कोण बरोबर येतं आपल्या नाही येत महाराज नामदेव महाराजांचा एक अभंग आहे साहेब अंतकाळी मी परदेशी ऐसे जानोनी मानसी मग मी ऋषिकेशी शरण तुझसी आलो अंतका नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी ती हे निष्ठुर झाली कैशी अंती दूर राहिली बहीण बंधूचा कळवळात घेतो जाण शिरे दयाळा जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दुरी राहिली गृहद्वारीची कामिनी हितव राहिली भुवनी मी एकला जळस तसे स्मशानी अग्नी सवे एकला गण आले गोत्र जाले तेही शेखी परतली सांडोनिया मज गेले मज लागी स्मशानी हे अभंग आहे महाराजांचं न सगळ्यात प्रेम करणारी आई ती सुद्धा बरोबर येत नाही वडील येत नाहीत बंधू येत नाहीत नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी ओ बहीण
मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाची कोण. कुठल्या तरी कर्माने आपण एकत्रित आलेलो असतो. पत्नी पुत्र पत्नी सहोदर, पुढे काय नाटातला अभंग आहे. माय बाप गोताचा पसर, मिळते काष्टे लोटती पूर, आदळे दूर होती खल्लाळ. जसे दोन असलेले लाकडे एकत्रित वाहत येतात पाण्यामध्ये आणि कुठेतरी खडकावर आदळल्यानंतर दोन जगाचे रस्ते दोन फुटतात, पुन्हा त्यांची कधी भेट होत नाही. त्या गीत रामायणामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे. दोन ओंडक्याची होय सागरात भेटी, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठी. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा. आपल्याला येताना एकटंच यावं लागतं, जाताना जावं लागतं, कुणीच बरोबर आपल्या येत नाही. धनानी भूमौ पश्वश्च गोष्टी, भार्या गृहद्वारी जनस्मशानी, देहश्चित्तायाम परलोक मार्गी, कर्मानुगो गच्छति जीव एका. पूर्वीच्या काळात लोक पुरून ठेवायचे गुमरी सारखं. गुमरी पिंपरीला गेलते का तुम्ही? मी गेलतो पण त्यावर काहीच नव्हतं ठेवलं लोक. आम्ही गेलतो नाही काय. पुरून ठेवायचे. तेव्हाचा श्लोक आहे म्हणून धनानी भूमो. आताच्या भाषेत बोलायचं झालं तर धनानी बँको. धन बँकेत राहतं. पश्वश्च गोष्टी, इतक्या म्हशी आहेत मला, इतक्या गायी आहेत, त्या गोठ्यातच राहतात. भार्या गृहद्वारी, पत्नी उमरेपर्यंत येते. अजून काही समाजात विशिष्ट लोकांमध्ये समाजामध्ये माता भगिनी स्मशानात जात नाहीत. मला वाटतं आपल्या महाराजांच्या परिवारात मुलाच्या लग्नाला महिला मंडळ जात नाही. ते आहेत तिथं, आता वहिनी आल्यात त्यांची. मला कधी कधी जावं लागतं म्हणून मला माहिती. फक्त पुरुष माणसाने जायचं मुलाचं लग्न जर तिकडं बाहेर असेल तर. आपल्यात लग्नात जर महिला मंडळ नसले तर लग्नाला काही चवच नाही बा. भांडणं नाही, आनंद नाही, काहीच नाही. असं ते आनंदच वाटायचा नाही तसं नसलं लग्नाला. तसं स्मशानभूमीमध्ये महिला मंडळ त्यांच्यातही नाही जात आणि काही भागात काही लोकात अजूनही नाही जात. घोषा पद्धती ज्यांची आहे त्यांच्यात नाही जात अजून. म्हणून तेव्हाच तो आहे भार्या गृहदारी. ते उंबऱ्यापर्यंतच येते. पत्नी कुठपर्यंत येते? उंबऱ्यापर्यंत येते. तिथूनच म्हणत असते आता कव्हा येता लय. त्याने उठून सांगायला पाहिजे पितृपाठात येतो म्हणून. पितृपक्षात पितृ तेव्हा येतात ना वडील. ती उंबऱ्यापर्यंत येते. जनसमुदाय स्मशान भूमीपर्यंत येतो. हा देह सुद्धा चित्तीवर जळून भस्म होतो आणि केलेलं कर्म भोगण्यासाठी एकटाच जीव जातो. एकटाच का जातो तर तो खरा एकटाच आहे. ऐका, खरा एकटाच आहे. त्याचं काही नाही. त्याने फक्त त्याचं मानलेलं आहे.
तो खरा एकटाच असतो, येताना एकटाच असतो, जाताना एकटाच असतो, एकट्याचाच प्रवास असतो. आणि तुम्हाला सांगू का, खरी स्थितीच अशी आहे की तो एकटाच आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म निह नानास्ति किंचन. खरे जगत नाहीच आहे. हे जग नो हे अवघा जनार्दन, जग नाही हा काय परमात्मा ह्याचा आहे. समस्त ई श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी आहे तुझी. हे जग नाही जनार्दन आहे, तो जनार्दन मी आहे एवढ्या व्यापक बोधावर जो जातो ना, त्याचा संसार बंद सुटला समजा. ऐशे जेने जाणी तले तो सुटला गा. हा मजची स्तव झाले परी मी नाही केले, ऐशे जेने जाणी तले तो सुटला गा. तो खरा एकटाच आहे. फक्त त्याने बाकीचं सगळं आपलं मानलंय, आपलं नसून मानलंय. आणि मग त्याला सोडताना विनाकारण त्याची आसक्ती धरल्यामुळे दुःख होतं. महात्म्याला दुःख का होत नाही? आपण रात्री शिर ऐकलं, चमडा जाणे और कुत्ता जाणे. कबीर महाराजाला म्हणतात एक कुत्र चावत होतं. कबीर महाराज भजन करत चालले होते, अगदी ते लचके तोडत होतं, रक्त वाहत होतं. लोक जमा झाले. ओ महाराज म्हणले ते कुत्र चावत आहे. ते म्हणले कुत्ता जाणे और चमडा जाणे. माझं काय? त्या मिथिला नगरी जळते. कोणाची? राजा जनकाची. तर लोकांनी सांगितलं नगरी जळते. ते म्हणले मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहेती कश्चन. मिथिला जळत असेल, माझं काय जळत? जे जळतंय ते माझं नाही, माझं कधी जळत नाही. आपले जे साचे ते कल्पांतीही नवचे, हे जाणून गताचे नशोची. जो आपले जे आहे ना ते कधी नष्ट होत नाही. आपलं जे खरं आहे ते कधी नष्ट होत नाही, आणि जे नष्ट होतंय ते आपलं नाही. फक्त तुम्ही ते गुरफडलेत तुम्ही. आपण त्याच्यात आपण फक्त मानलंय आपलं याच्यातलं काहीच नाही. आपलं जे आपलं असतं ना ते कधी कुठं जात नाही, आणि जे जातंय ते आपलं नसतंच. फक्त आपण आपलं मानलेलं आहे. आपलं याच्यातलं काही नाही. आणि मग या असलेल्या मायाजाळामध्ये आपण गुंतलेलो आहोत. आता ते अभंग मला वाटलं म्हणले ना, नको नको मना गुंतू मायाजाळी. काळा आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायेबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजीची कामिना दूर राहे. अजून त्याच्यात एक प्रमाण आहे, ते कदाचित गात्यात नसेल. मग सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तू का म्हणे तुझं सोडविना कोण? एका चक्रपाणीवर एक देव सोडू शकतो. या दुःखातून दुसरं कुणी सोडू शकत नाही महाराज, कारण ते सुटलेलं नाही. त्यांना सोडायचं ज्ञान काय दुसऱ्याला? स्वतःच बांधलेल्या माणसाला दुसऱ्याला सोडण्याचा काय अधिकार आहे? म्हणून कुणी सोडत नाही, कुणी कामाला येत नाही, देव येतो एकटो. मी उदाहरण सांगत असतो. एक गुरुजी होते, त्यांच्याकडे पुष्कळ शिष्य होते. त्याच्यात एक हुशार शिष्य होता. गुरुजीचं त्याच्यावर विशेष लक्ष होतं. पुढे पुढे त्याचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर काय होते तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे? तुम्ही हिमालयातले ऋषी थोडे आहेत, आपल्याला सगळ्याला माहित. जय जगदंबे पूर्ण कदंबे. परवा महाराजांनी सांगितलं होतं, काही मांजर उंदराला पकडायला वर्ष लावते ताब्यात घ्यायला. काही मांजर 6 महिन्यात उंदीर धरते, काही मांजर 3 महिन्यात धरते, काही मांजर तर 1 महिन्यातच ताब्यात घेते उंदराला. मी यातलेच नाही सांगत, मी उंदराचं सांगतोय. तुम्ही उगं तुमच्यावर घेऊ नका. तसं तो बंद झाला पाठाला जायचा, महाराजाकडे जायचा. मग अशी गुरुपौर्णिमा आली होती. मग महाराजांनी दुसऱ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जवळ त्याचं आठवण केली. का रे आपला तो माधव येत नाही म्हटले. आता म्हणले महाराज माधव एकुलता एक आहे, आणि त्याचं आता लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचे आई वडील त्याला सोडत नाही, त्याला वेळ मिळत नाही, अमकं तमकं सगळं सांगितलं. ते म्हणले अरे एकदा तरी घेऊन ये. आता ती राहायला संसारात माणसं 12 महिने संसार करायला काय कुणाला नको आहे का? तुम्ही तिकडच 12 महिने, पण निदान 8 दिवस तरी सवड काढा. 8 दिवस 8 दिवस तुम्ही इथं राहिला, दवाखान्यात 15 महिनाभर होतात. काय झालं? मग काय केलं तुम्ही? मग पडून राहिले का नाही? पडून राहीन तै ठाई.
वेळ आली 2-2 महिने 6-6 महिने माणसं माझ्या वाचून एक दिवस निभत नाही म्हणणारी 6-6 महिने कसे काय काढतात मग? काढतात की नाही? अरे मग आपल्याला गावातला उत्सव आहे, 8 दिवस आपण सवड काढू नये, दुर्दैव आहे. आणि झाला प्यारलीस जागेवर, मग काय करणार? काय आपल्या हातात आहे महाराज? आपल्या हातात काही नाही. हे करीन म्हणलं आपल्या हातात नाही, ते करीन काहीच नाही. आपण प्रयत्न करणं गरजेचं करा, पण नुसतं संसार करू नका गड्या. नुसती जेवण करायचं म्हणजे नुसती चटणी खायची नसती, चटणी उगाच तोंडी लावायची असते. तसा संसार तोंडी लावल्यासारखं करा. आणि आपल्या जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर परमार्थच केला पाहिजे. संसाराने आतापर्यंत कुणी सुखी झाला नाही, संसाराने कोणाला सुखी होऊ दिलं नाही. संसाराने सगळ्याला रडवलेलं आहे. रडवणं हा त्याचा स्वभाव आहे. कुणाचाही संसार असू द्या. स्टेजवर गोड खाल्ला तर कसा लागतो? गोड लागतो. गावात जाऊन खाल्ला तर कसा लागतो? गोडच लागतो. शेजारच्या गावाला जाऊन खाल्ला तर कसा लागेल? गोडच लागेल. नगरला जाऊन गोड खाल्ला तर कसा लागेल? गोडच लागेल. पुण्याला खाल्ला तरी गोडच लागेल. मुंबईला खाल्ला तरी, अमेरिकेत जाऊन गुळ खाल्ला तरी गोडच लागेल. तसा संसार कोणाचाही असू द्या तो दुःखच देईल, त्याचा स्वभाव आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.